हे अस्सलाम वालेकुम यूट्यूब फॅमिली। आज मला तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करायची होती। आज माझ्या घरी आली होती माझी मोठी बहीण आणि माझे भाऊजी जाणार होते उमराला, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक छोटीशी दावत ठेवली होती आणि त्या दावतमध्ये आम्ही जेवण तयार करणार होतो, कटला फिश कढी, आणि त्याची रेसिपी मला तुम्हाला दाखवायची होती। एकदम कशी सोप्या पद्धतीत कटला फिश कढी तयार करायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आणि तुम्हाला दाखवते आम्ही किती सोप्या कटला फिश कढी तयार करतो। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करा। कटला फिश आणली होती आम्ही 5 kg आणि त्याला आम्ही चांगलं हळद आणि अद्रक लसूणचं पेस्ट आणि निंबू लावून 1 ताससाठी ठेवून दिलं होतं। आणि खोबरं घेतलं 250 ग्राम, खसखस घेतली होती 25 ग्राम आणि कांदा घेतला होता अर्धा kg, इमली घेतली होती 50 ग्राम आणि धनिया पावडर घेतलं होतं 4 चम्मच, लाल मिरची पावडर घेतलं होतं 4 चम्मच, हळद घेतलं होतं 1 चम्मच आणि जिरा आणि कोथिंबीर, हिरवी मिरची घेतली होती आणि खोबरा, खसखस, कांदा चांगलं ग्राइंड करून घेतलं होतं। आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं अद्रक लसूणचं पेस्ट 50 ग्राम, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण घेतली होती। आणि आम्ही फिशला थोडं फ्राय केलं होतं, जास्त नाही पण हलका फ्राय केलं होतं कारण त्याच्यामुळे चव चांगली येते। एक मोठा पातेला घेतलं होतं आम्ही आणि त्या पातेल्यामध्ये 250 ग्राम मी तेल टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये जिरा टाकलं। जिरा हा चांगला म्हणजे तडतडू द्यायचा, म्हणजे चांगला डान्स करू द्यायचं त्याला। आणि जिरा हा चांगला भाजल्यावर त्याच्यामध्ये टाकलं मी अद्रक लसूणचा पेस्ट 50 ग्राम घेतलं होतं मी अद्रक लसूणचा पेस्ट। अद्रक लसूण चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्याच्यातली कच्ची वास निघली पाहिजे आणि चांगलं सुगंध आलं पाहिजे। अद्रक लसूण चांगलं भाजल्यानंतर त्याच्यात टाकले मी लाल मिर्च 4 चम्मच मी लाल मिर्च पावडर टाकले। लाल मिर्च पावडरलाही चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे लाल मिर्च पावडर चांगलं भाजल्याने चांगली तरी येते। आणि नंतर त्याच्यात टाकले मी ग्राइंड केलेले मसाले, खोबरा, खसखस आणि कांदा, त्यालाही चांगलं म्हणजे हलवायचं चमच्यानी कारण खाली लागलं पाहिजे नाही ते, चांगलं हलवायचं आहे। नंतर याच्यात थोडंसं आहे ना पाणी टाकायचं आहे कारण मसाला खाली लागला पाहिजे नाही म्हणून। आता मी याच्यात टाकलं धनिया पावडर 4 चम्मच मी धनिया पावडर टाकलेला आहे, याच्यात 4 चम्मचच टाकायचं आहे। आम्ही घरी तयार केलेला धनिया पावडर आहे हा। आणि यालाही चांगलं हलवायचं आहे मग। नंतर 1 चम्मच हळद चांगलं हलवून घ्यायचं आहे, खाली लागलं पाहिजे नाही, खाली मसाला लागला ना तर जळलेली वास येते म्हणजे सब्जीमध्ये, म्हणून सतत हलवत राहायचं आहे। आणि चांगली तरी आल्यानंतर इमलीचं पाणी टाकलं मी। इमलीचं पाणी टाकल्यावर मसाल्याला चांगला पकू द्या। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हे चांगलं पकलं आणि तरी पण आली। आता याच्यात टाकले मी फिशचे पीस, आम्ही थोडेफार फ्राय केलं होते फिशला म्हणून जास्त त्याला शिजवायचं नाही आपल्याला। आणि खालीवर करा, हलक्या हाताने करा नाहीतर आहे ना फिशचे तुकडे होणार, तुकडे झाले तर मग काही कामाची दिसत नाही फिश। हळूहळू करायचं आहे, खालीवर करायचं आहे। आणि नंतर याच्यात टाकले मी 4 गिलास पाणी। तुम्हाला जशी पाहिजे कढी, पातळ पाहिजे का घट पाहिजे, तुम्हाला जशी पाहिजे तशी करा। आम्ही 4 गिलास पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यावर फक्त 1 वाफसाठी त्याला ढक्कन झाकून ठेवा। खूप दिसू लागलं फिश कढीचा। आता याच्यात मी थोडंसं टाकलं मीठ कारण मी पहिले 2 चम्मच मीठ टाकलं होतं, आणखीन थोडंसं टाकलं। आणि आता कोथिंबीर, हिरवी मिरची टाकली 10-12। हिरवी मिरची टाकल्यानंतर मी त्याच्यावर आम्ही घरी तयार केलेलं गरम मसालाही टाकलं 2 चम्मच। आणि गरम मसाला टाकल्यानंतर आपल्याला आहे ना चम्मच त्याच्यात हलवायचा नाहीये आणि त्याला फक्त एक हलकीशी वाफसाठी आणखून ढक्कन झाकून ठेवायचे। फिश कढी झाली आता तयार। आम्ही थोडीशी फिश फ्राय केली होती कारण आमच्या घरी बडेमिया आले नाही म्हणून आम्ही आणले फिशला पकडून आणि केली त्याची कढी। आता पहा फिश कढी किती सुंदर दिसू लागली। आणि त्याच्यासोबत आणलं होतं मी मांडे रोटी
खूप छान आणि खूप स्वादिष्ट आणि खूप